नमस्कार, आज बनवणार आहे वडापाव। मी पाव बनवून ठेवलेला आहे, तर बटाटे शिजवून घेतलेला आहे। तर हे पाव बघू शकता तुम्ही। आज स्पेशल वडापाव बनवणार आहे। हे बटाटे शिजवून घेतलेला आहे पूर्णपणे। तीन भाषांमध्ये बनवणार आहे, मराठी, हिंदी आणि ಲೈಕ್ ಮಾಡ್ರಿ, ಶೇರ್ ಮಾಡ್ರಿ आणि ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ರಿ ನನ್ನ ಚಾನೆಲ್ಗೆ। ಇಲ್ಲಿ ನಾನು ಬಟಾಟೆ ಕುದಿಸ್ಕೊಂಡು ತೊಂದಿದ್ದೀನಿ ಪೂರ್ಣಪणे। ಇದರದ್ದು ಸೊಟ್ಟೆ ಪೂರ್ಣಪणे ತೆಗಿಯಾಕಿದ್ನಿ। तर ಇಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡು शकस्त्री, ಇಲ್ಲಿ ನಾನು ಪಾವ್ ತಂದಿದ್ದೀನಿ, ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಟಾಟೆ ಕುದಿಸ್ಕೊಂಡಿನಿ। ಇವು ಬಟಾಟೆ ಅರ್ಧ ಕಿಲೋದು ಮ್ಯಾಗವ, ಪಾವ 10-15 ತಂದುದವ। ನನಗೆ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ಬರುತ್ತೆ, ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ। तर बटाटे पूर्णपणे बारीक करून घेतलेले आहे मी। हे डाळ गुटणीनी शिजलेला आहे खूप छान। तर असं पूर्ण बारीक करून घेतले मी ह्याच्याने डाळ गुटणीने। हिरवा मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे। लसूण घातल्यावर खूप छान चव येईल वडापावला। मिरच्या मी भाजून घेणार आहे आणि हे लसूण आहे। मैंने यहाँ आलू को पूरी तरह से बारीक किया है दाल घुटनी से। दाल घुटनी इसे क्यों कहते तो पूरी दाल उसको बारीक करता है, तो इसकी वजह से इसका दाल घुटनी नाम है। तुम्हारे यहाँ इसको क्या बोलते हैं मालूम नहीं, कमेंट में आप डाल सकते हो। तो मैंने आलू पूरी तरह से बारीक किया है अच्छी तरह से। ये देखो, मैंने यहाँ हरी मिर्च और लहसुन लिया है। तो ये हरी मिर्च मैं भून के लेने वाली हूँ तेल में। तो लहसुन और हरी मिर्च दोनों मिला के कूट देते तो उसका स्वाद बहुत ही अलग होता है वड़ा पाव का। इसकी वजह से मैंने लहसुन लिया है। तो मैं मराठी में ನಾನು डाळ गुटणीली पूर्णपणे ಎಲ್ಲ ಸಣ್ಣ ಮಾಡ್ತೊಂದಿನಿ ಬಟಾಟಿ। ಇದು ನೋಡ್ರಿ, पूर्णपणे ಸಣ್ಣ ಮಾಡ್ತೊಂದಿನಿ ಬಟಾಟಿ। ಇಲ್ಲಿ ಹಸಿ ಮೆಣಸಿನಕಾಯಿ ಆಯಿತು, ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ತೊಂದಿದ್ದೀನಿ। ಇದ್ರ ಕಾಲಾಗ ತುಂಬ ಟೇಸ್ಟಿ ಆಗ್ತದೆ ವಡಾಪಾವ್। ಅದ್ರ ಕಾಲಾಗ ಹಸಿ ಮೆಣಸಿನಕಾಯಿ आणि ಮತ್ತು ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಇವು ಕೂಡಿ ಸಣ್ಣಗೆ ಕುಟ್ಟಬೇಕಾಗ್ತದ। ಇದು ನಾನು ಹುರ್ಕೊಂಡು ತೊಗೋತೀನಿ ಮೆಣಸಿನಕಾಯಿ ಎಣ್ಣೆಯಾಗ। तर मी इथे मिरची भाजून घेत आहे। थोडंसं तेल टाकून छान खमंगपैकी ह्याला भाजून घ्यायचं आहे मिरचीला। तो मैं हरी मिर्च पूरी तरह से अच्छे से भून के ले रही हूँ। थोड़ा सा तेल डाल के ಹಸಿ ಮೆಣಸಿನಕಾಯಿ ನಾನು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ಫ್ರೈ ಮಾಡಿ ತೊಗೊತಾ ಇದ್ದೀನಿ। ಥೋಡಸ ಎಣ್ಣೆ ಹಾಕೀನಿ, ಚಂದಾಗಿ ಹುರಿದ್ರೆ ಕಣ್ಣು ಬಿದ್ದಂಗೆ ಹುರಿದ್ರೆ ಚಂದ ತುಂಬ ಸ್ವಾದ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು। तर मी आता खवरवट्यामध्ये वाटून घेत आहे पूर्ण बारीक। थोडंसं चवीपुरता मीठ घालायचं आहे। मैं इसमें पूरी तरह से बारीक पेस्ट करके लेने वाली हूँ। और इसमें थोड़ा सा नमक डालना है। मैंने नमक डाल दिया है थोड़ा सा। ನಾನು ಕಲ್ಬತ್ತದಲ್ಲಿ ಸಣ್ಣಗೆ ಕುಟ್ಕೊಂಡು ತೊಗೊತಿದ್ದೀನಿ। ಇದರಲ್ಲಿ ಸ್ವಾದ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಪೂರ್ಣ ಚಟ್ನಿ। ಅಥವಾ ಕಲ್ಬತ್ನಾಗ ಸಣ್ಣ ಇದು ಹಾಕಿ ಉಪ್ಪು ಹಾಕಿ ಕುಟ್ಟಲ್ಕತ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। पूरी तरह से बारीक करके ले रही हूँ। तो ऐसे पूरी चटनी करनी है इस तरीके से।
ये बघा पूर्ण बारीक चटनी करून घेत आहे मैं। देखिए आप, मैं पूरी तरह से इसको बारीक कर रही हूँ। तर हे चटणी पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये। मिक्सरमध्ये टेस्ट लागत नाही म्हणून खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। तो मैंने ये चटनी पूरी तरह से बारीक की है। ये मिक्सर में ज़्यादा टेस्टी नहीं लगता, इसकी वजह से मैंने इसको इसमें खलबत्ता में मैंने उसको बारीक किया है। इसमें बहुत स्वाद आता है। ಇದು ತುಂಬ ಸಣ್ಣಾಗಿ ಮಾಡಿ ತೊಗೊಂಡಿನಿ ನಾನು ಖಲ್ಬತ್ತನಲ್ಲಿ। ಇದು ಮಿಕ್ಸರ್ನಾಗ ಚಟ್ನಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಸ್ವಾದ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅದರ ಕಾಲಾಗ ನಾನು ಖಲ್ಬತ್ತನಾಗ ಸಣ್ಣ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ। ನೀವು ಕೂಡ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿರಿ, ತುಂಬ ಯಾಳ್ಯಾಕಾಗಲ್ಲಕ पण व्यवस्थित ಮಾಡ್ಕೊಂಡು स्वादिष्ट ಮಾಡ್ಕೊಂಡು उंड्री। तर मी इथं राई घेतलेली आहे आणि कढीपत्ता आहे, हळद आहे, कापलेली कोथिंबीर आहे आणि इथं पेस्ट आहे केलेलं। यहाँ राई लिया है, कड़ी पत्ता है, हल्दी है और कटा हुआ धनिया है और यहाँ मिर्ची का और लहसुन का पेस्ट है। ಇಲ್ಲಿ ಮೋರಿ ತೊಗೊಂಡಿದ್ನಿ, ಕಡಿ ಪತ್ತ, ಅರಿಶಿಣ, ಕೊತ್ತಂಬರಿ ಆಯ್ತು, ಮೆಣಸಿನ್ಕಾಯ್ದು ಪೇಸ್ಟ, ಇವು ಮೂರು ತೊಗೊಂಡ್ನಿ। पहिले राई हाकತೀನಿ। एकच पळी तेल घालायचं आहे। एक ही चमचा मैंने पळी इसमें तेल डाली है। ಒಂದೇ ಪಳಿ कढईದಲ್ಲಿ ಎಣ್ಣೆ ಹಾಕೋದದ। मैं राई घालत आहे। मैंने राई डाल दिया है। ನಾನು राई ಹಾಕಿದ್ನಿ, मोरी ಹಾಕಿದ್ನಿ, कड़ी पत्ता घालत आहे। मैंने कड़ी पत्ता डाल दिया है। ನಾನು कड़ी पत्ता ಹಾಕಿದ್ನಿ। आता मी आता हे चटणी घालत आहे। मिर्ची का पेस्ट डाला है। हसी ಮೆಣಸಿನಕಾಯಿದು चटणी ಹಾಕಿದ್ನಿ ಫ್ರೈ ಮಾಡೋಕಲ್ಲ। गॅस बारीक ठेवून छानपणे परतून घ्यायचा आहे। गैस को बारीक करके इसे अच्छी तरह से फ्राई करके लेना है। गैस सಣ್ಣಾಗಿಟ್ಟು ಇದು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಪರ್ತಾಯಿಸ್ತೋಗೋದದ। हळद घालत आहे, हल्दी डाल दिया है, अरिशिण हाकता इदनी 1 चमचा, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सब मिक्स करके लेना है। ಇದೆಲ್ಲ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ತಗೋದೈತಿ। चवीपुरता ನಾನು ಉಪ್ಪು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। चवीपुरता मीठ टाकायचं आहे। नमक डाल रही हूँ। बारीक केलेले बटाटे टाकलेले आहे मी आतमध्ये। तर इथे बटाटे टाकलेला आहे। आलू इसमें डाले हैं बारीक करे से। मिक्स करने का है सब। ಎಲ್ಲ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ತಗೋದೈತಿ। मी ह्याच्यात कोथिंबीर टाकते। इसमें थोड़ा सा धनिया डालने का है बारीक कटा हुआ। कोथिंबीर ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಎಲ್ಲ ಪರ್ತಾಯಿಸಿ ತಗೋದದ। पूर्णपणे रेडी झालेला आहे। थंड करायला ठेवायचं आहे आता ताटामध्ये घालून। पूरी तरह से रेडी हो गया है। अब इसको ठंडा करने के लिए ताट में डालकर रखना होगा। ರೆಡಿ ಆಗಿದೆ ವಡ ಮಾಡೋದಷ್ಟಂದ। थंड आगाकालागिद्रा ताटना हाकाकाला इडಬೇಕಾಗ್ತದ। तर पूर्णपणे रेडी करून थंड होण्यासाठी ताटामध्ये घालून ठेवलेला आहे। तो मैंने थाली में डालकर रखे हैं ठंड होने के लिए। ನಾನು ಗಂಗಾಧರನೇ ಹಾಕಿ ಇಟ್ಟಿದ್ನಿ ಥಂಡ ಆಗಾಕಲಾಗ। ಈಗ ನಾವು ಬೇಸನ ಹಿಟ್ಟಿಂದು वडा ಮಾಡೋದಷ್ಟಂದ ಬೇಸನ ಹಿಟ್ಟನ್ನು ನಾದ್ಕೊಂಡು ತಗೋತೇನೆ। मी कढईमध्ये बारीक गॅस ठेवून तेल घातलेलं आहे। पीठ मळून घेऊस्तर तयार करूस्तर मीडियम कोमटपणाने तयार होतो तेल, तोपर्यंत मी पीठ हे करून घेते वडा बनवण्यासाठी। मैं यहाँ कढ़ाई में तेल डाल कर ली हूँ। तेल मीडियम सा गर्म हो जाएगा, तब तक मैं बेसन गूंद के लेती हूँ वड़ा बनाने के लिए। ಕಡೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಎಣ್ಣೆ ಹಾಕೊಂಡು ತೊಂದದ್ನಿ। ಗ್ಯಾಸ್ पूर्णपणे ಸಣ್ಣ ಐತಿ। ಹಿಟ್ಟು ನಾದ್ಕೊಂಡು ತಗೋತಾನ ಮೀಡಿಯम ಇದ್ರಾಗ ಎಣ್ಣೆ ಗರಂ ಆಯ್ತೈತಿ। ಈಗ ನಾನು बेसन ಹಿಟ್ಟು नादलाಕ होतेದ್ನಿ। तर ನೋಡಕತ್ರಿ ಬರ್ರಿ। मी इथं ह्या एक वाटीनी बेसन घेतलेला आहे
आणि पूर्णपणे चाळून घेतलेली आहे। मैंने इस वाटी से 1 कप बेसन लिया है, छान कर लिया है। ಈ ವಾಟಿದಲ್ಲಿ 1 ವಾಟಿ ನಾನು ಬೇಸನ್ ತೋದಿದ್ದೀನಿ, चाळणीले पूर्णपणे सोसवून तोंदणी। आता मी ह्याच्यात अजवाईन 1 चमचा, मीठ आहे आणि सोडा आहे हे टाकून घेणार आहे। मैंने यहाँ अजवाइन लिया है 1 चम्मच, नमक है और ये सोडा है। ಇಲ್ಲಿ ನಾನು ಅಜವಾइन ತೊಂದಿದ್ದೀನಿ, ಉಪ್ಪು ತೊಂದಿದ್ದೀನಿ, ಇದು ಸೋಡಾ ತೊಂದಿದ್ದೀನಿ। ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತದೆ ಸೋಡಾ ಹಾಕಿದ್ರೆ वडा। हे सगळं टाकून आता मिक्स करणार आहे याच्यात। झूम करू नको। तर असं पूर्ण घेतलेला आहे। मैंने ऐसे आटा गूंद के लिया है बेसन का। ನಾನು ಹಿಟ್ಟನ್ನ ಹಾಕ್ಕೊಂಡು ತೊಂದಿದ್ದೀನಿ। मी इथं मिरची भाजून घेत आहे वडापावसाठी। त्याच्या शेंड्या कट केलेल्या आहेत उडू नये म्हणून। तर पूर्णपणे असं टाकू नका, उडतेच मिरच्या। मैंने मिर्ची डाली है तेल में वड़ापाव के लिए। ज़्यादा मिर्ची तीखा नहीं खाते तो 4 ही डाली है मैंने, 4-5। तो बारीक गैस रख के इसका चिंडी कट करके लेना है, क्योंकि ये तेल में उड़ जाते हैं मुँह के ऊपर। ನಾನು ಮೆಣಸಿನಕಾಯಿ ಎಣ್ಣೆನ ಹಾಕಿದ್ದೀನಿ, ಹುರ್ಕೊಂಡು ತೋಕಲಾಗ ಅದು ಹಾರ್ತದಂದ್ರೆ ಅದರದ್ದು ಚಿಂಡಿ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಮುಂದಿಂದು। मिरची भाजून घेतलेला आहे आणि थोड़ा मीठ घातले आहे याच्या आतमध्ये। मिर्ची भून के लिया है, इसके ऊपर थोड़ा सा नमक डाले है। ನಾನು ಮೆಣಸಿನಕಾಯಿ ಹುರ್ಕೊಂಡು ತೊಂದಿದ್ದೀನಿ, थोड़ा सा ಉಪ್ಪು ಹಾಕಿನಿ ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ। मी वडाचं गोळे करून घेत आहे बटाट्याचं। इकडे मैंने आलू का ये सारण किया है, सो इसको गोल गोल वड़ा बनाने के लिए मैंने इसको गोल आकार का दे के शेप रख के गोला बना रही हूँ। देखो ऐसा शेप देना है इसको। ಇದು ತಣ್ಣಗಾಗ್ಯದ ಪೂರ್ಣಪಣೆ। ಇದ್ರದ್ದು ಗೋಳ ಮಾಡಿ ತೋಲ್ಕತ್ತೀನಿ ನಾನು ವಡ ಮಾಡಕಲಾಗ। तर हे गोळे करून घेतले मी वड़ा बनवण्यासाठी। मैंने गोला करके लिया है वड़ा बनाने के लिए। वड़ा ಮಾಡೋದಶಂದ ನಾನು ಇದು ಎಲ್ಲ गोळा ಮಾಡಿ ತೊಂದಿದ್ದೀನಿ। बेसन मध्ये असं बुडवायचं आहे। मी आता सुक्का चटणी बनवत आहे। शेंगदाण्याचं हे बारीक करून घेतले आहे, ह्याच्यात हळद टाकलेली आहे। तर 1 चमचा मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे आणि हे लसूण घालणार आहे, 4 पाकळ्या सोलून घेतलेलं। ये मूंगफली भून कर लिया है और बारीक उसका सूखा चटनी बनाना क्या है वड़ा पाव के लिए। तो मैंने यहाँ 1 चम्मच लाल तिखट लिया है और यहाँ हल्दी डाला है और लहसुन पूरी तरह से छिलका निकाल कर लिए है। इसका सूखा चटनी बनाने का है वड़ा पाव के लिए।
ವಡಾಪಾವ್ದು ಸುಕ್ಕ ಚಟ್ನಿ ನಾನು ಶೇಂಗದ ಬೀಜ ಹುರಿದು ಸಣ್ಣ ಕುಟ್ಟ ಮಾಡಿ ತೊಂದ್ನಿ, ಅರಿಶಿಣ ಹಾಕಿದ್ನಿ. ಆಯ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಸುಲ್ಕೊಂಡು ತೊಂದ್ನಿ. ಆಯ್ತು ಕೆಂಪು ಖಾರದ ಪುಡಿ ಒಂದು ಅರ್ಧ ಚಮಚ ತೊಂದಿದ್ದೀನಿ. ಇದು ಸಣ್ಣ ಚಟ್ನಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತೋತೀನಿ ನಾನು ಕಲ್ಬತ್ತಿನಾಗ. आणि इद्रೊಳಗೆ थोड़े चवीनुसार उप्पा हाकता इदनी. थोडंसं मीठ घालत आहे, थोडं नमक डाले. तर लसूण बारीक होऊस तर कुटून घ्यायचं आहे सगळं मिक्स होईपर्यंत. खूप टेस्टी येतो याच्यातमध्ये चटणी. मैंने पूरी तरह से बारीक कर रही हूँ. यहाँ लहसुन छोटे छोटे लहसुन है तो इसलिए इसको पूरी तरह से कूटना है बारीक होने तक. ಸಣ್ಣ ಮಾಡಿ ತೋತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಹತ್ತಾ ಇದೆ ಇದ್ರೊಳಗೆ ಚಟ್ನಿ. ಶೇಂಗಾದ ಹಿಂಡಿ ಹತ್ತಾರೆ ನಂಬಲ್ಲಿ, ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಏನು ಹತ್ತಾರೆ ಕಮೆಂಟ್ನಾಗ ಹಾಕ್ರಿ. तर हे बारीक करून घेत आहे. ह्याला तेल सुटत आहे बारीक, तोपर्यंत कुटायचं आहे. खूप छान टेस्टी येईल. पूरी तरह से बारीक की है मैंने, इसको तेल छूट रहा है कुटते कुटते, तो बहुत ही टेस्टी लगेगा. ಇದಕ್ಕೆ ಎಣ್ಣೆ ಬಿಡ್ತಾ ಇದೆ ತುಂಬ. ನಾನು ಸಣ್ಣ ಮಾಡಿದಿದ್ನಿ ಕಲ್ಬತ್ನಾಗ. ಹಿಂಗೆ ಪೂರಾ ಕೈಗೆ ಹತ್ತಬೇಡ್ದು, ಸುಕ್ಕ ಸುಕ್ಕ ಆಗಬೇಕು. तर पूर्णपणे वडापाव बनवून तयार झालेला आहे. हे बघा, अर्धा किलोचं बटाटे शिजायला टाकून पूर्णपणे एवढं वडे झालेले आहेत. आणि हा कपाने 1 कप बेसन घालून एवढं वडे होऊन आणि हे मिरच्या भज्या झालेले आहेत. अर्धा तुकडा करून मी मिरच्या भजी बनवले. हे शेंगदाण्याची चटणी आहे आणि हे भाजलेले मिरच्या आहेत. मी बरोबर शेपमध्ये जे पाव आहेत तेवढं बरोबर मिडियमनी शेपमध्ये बनवलेलं आहे. कारण की जेव्हा आपण खायला जातो तेव्हा पाव तर कम पडते, नाहीतर वडा तर बारीक असतो किंवा मोठा असतो. तर मी दोन्ही सेम बनवलेले आहे, बघू शकता तुम्ही. तर सगळीकडे हे असं भाजलेले उरलेल्याची चटणी बनवून वडापावमध्ये खात असते, लाल तिखट आणि लसूण घालून. तर मी इथं शेंगदाण्याची चटणी बनवलेलं आहे. खूप छान आणि स्वादिष्ट लागणार आहे. तुम्ही पण घरात असं बनवून खाऊ शकता. तो यहाँ पूरा वड़ा पाव बना के तैयार हो चुका है, देख सकते हो आप. मैंने यहाँ मूंगफली का चटनी बनाया है और भुना हुआ मिर्ची है और आधा किलो आलू में इतना वड़ा बन चुका है. ये इस वाटी से मैंने बेसन लिया था, तो इस 1 वाटी बेसन में इतने सारे वड़े बन चुके हैं. तो हम जहाँ भी खाने के लिए जाते हैं तो वहाँ वड़ा छोटा होता है या पाव मोटा होता है, तो मैंने वैसे नहीं बनाया है. तो पाव भी सेम है और वड़ा भी सेम है. तो कभी भी भुने हुए ऐसा जो बचा हुआ रहता है इसका चटनी बनाते हैं. इसमें लाल तिखट और लाल मसाला मिर्ची लहसुन डालकर इसका चटनी बनाते हैं. तो ये बहुत ही ऑयली होता है. तो मैंने यहाँ मूंगफली का चटनी बनाया है, बहुत ही स्वादिष्ट होता है. तो आप भी अपने बच्चों को घर में सबको खिला सकते हो ऐसे मूंगफली का चटनी बना के. तो मैंने इतने सारे पूरे बनाया है और थोड़ा आटा बचा था तो उसमें मिर्ची भजी बनाई है मैंने. ಇಲ್ಲಿ ಪೂರ್ಣಪಣೆ ವಡಾಪಾವ್ ತಯಾರು ಆಗ್ಯದ. ನೀವು ನೋಡಿ ಶಕಸ್ತ್ರಿ. ನಾನು ಪೂರ್ಣ ವಡಾಪಾವ್ ಮಸಾಲ आणि ಸುಕ್ಕ ಮಸಾಲ ಶೇಂಗಾ ಹುರಿದು ಶೇಂಗಾದ ಹಿಂಡಿ ಕುಟ್ಟು ತಯಾರು ಮಾಡೀನಿ ನಾನು. ಆಯ್ತು ಇಲ್ಲಿ ಮೆಣಸಿನ್ಕಾಯಿ ಹುರಿದಿದ್ನಿ. ಆಯ್ತು ಅರ್ಧ ಕಿಲೋ ಬಟಾಟಿನಾಗ ಇಟ್ಟೆಲ್ಲ ವಡಾ ಆಗುದವ. ಇನ್ನೂ ಥೋಡೆ ಹಿಟ್ಟುಗಳನ್ನ ನಾನು ಮಿರ್ಚಿ ಭಜಿ ಮಾಡಿದಿದ್ನಿ. ನಾವು ಎಲ್ಲಿ ವಡಾಪಾವ್ ತಿಲ್ಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೇವೆ ಅಲ್ಲಿ ವಡಾರೇ ಸಣ್ಣ ಇರ್ತಾವ ಕಿ ಪಾವರೇ ದೊಡ್ಡ ಇರ್ತಾವ. तो ನಾನು ಬರೋಬ್ಬರ್ ಸೇಮ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಎರಡು. तो ಚಟ್ನಿ ಅದು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಸ್ವಾದಿಷ್ಟ ಕೊಡ್ತದ. ಇದು ಹುರಿದುದು ಉಳ್ದುದ್ರನಾಗ ಕೆಂಪು ಖಾರ ಆಯ್ತು ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಹಾಕಿ ಚಟ್ನಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ನಾನು ಅದರಲ್ಲಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಾನು ಶೇಂಗಾದ ಹಿಂಡಿನಾಗ ಬೆಳ್ಳುಳ್ಳಿ ಆಯ್ತು ಇದು ಹಾಕಿ ನೀವು ಪೂರ್ಣ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲನೇ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು ನೋಡಿದ್ರಿ ನೀವು. तो ನಾನು ಪೂರ್ಣಪಣೆ ಎಲ್ಲ ವಡಾಪಾವ್ ತಯಾರು ಮಾಡಿ ತೊಂದಿದ್ದೀನಿ. आता मी पावमध्ये वडा टाकत आहे चटणी टाकून.
तर हे मिरचीसोबत हे खूप छान लगते। नानू वड़ा पाव माड़ी तोड़नी मैंने वड़ा पाव तैयार किया है तो बहुत ही अच्छा टेस्टी लगेगा। ये देखिए, लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल आयकनला दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ मी थायरॉइडसाठी आणि मूतखड्यासाठी तयार करणार आहे, इन्फेक्शन व्हायरलसाठी हे पण का। तर पूर्णपणे रेडी झालेला आहे वडापाव। वडापाव रेडी हो चुका है। ವಡಾಪಾವ್ ರೆಡಿ ಆಗಿದ್ದರೆ ತುಂಬ ಸ್ವಾದಿಷ್ಟ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣ್ತಿದೆ। ಲೈಕ್ ಮಾಡಿರಿ, सबस्क्राइब ಮಾಡಿರಿ। 3 भाषांमध्ये व्हिडिओ केलेला आहे आणि रात्री केलेला आहे, तर व्हिडिओ बरोबर आला नसेल। पहिल्यांदा मी 3 भाषेत व्हिडिओ केलेला आहे, तर चुकला असेल तर माफ करा, पण पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते। थँक यू। तर हे पूर्णपणे रेडी झालेला आहे वडापाव। ये पूरी तरह से रेडी हो चुका है। तैयार आ गया था वडापाव।